राज्यातील 23 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान झालं पूर्ण। 246 नगरपरिषदा 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल। पहा अचूक आणि वेगवान निकाल फक्त TV9 मराठीवर। नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानाला गालबोट। शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये कोंडल्याचा प्रकार। बोगस मतदानाचा आरोप करत महिलेसह एका पुरुषाला मारहाण। निवडणूक आयोगाकडून 174 महिलांसह हॉलच्या मालकावरती गुन्हा दाखल। पैशांचा आमिष दाखवून शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवलं तर 4000 रुपये मिळणार असं सांगत महिलांना नजरकैदेत ठेवलं। नांदेडमधील ही धक्कादायक घटना। भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप। अजित पवार मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये साधारणतः 1 तास खलबत। अनेक ठिकाणी दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत, तर जिथे भाजपशी युती नाही तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार गटासोबत हातमिळवणी करण्याचे संकेत। सूत्रांची माहिती। ठाणे पालिकेत भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी। भाजपने मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवाराच्या, तर शिवसेनेकडूनही भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी। मंत्री आशिष शेलार यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। लवकरच महायुती जाहीर करणार। अमरावतीमधल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांच्या वाहनाला कारने अडवलं। अपघातात खोडकेंच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती। रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। घाटकोपरचे भाजप आमदार पराग शहांनी रिक्षाचालकाला फटकावलं। विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्या रिक्षाचालकाला आमदार शहांनी चोपलं। अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात शहा आंदोलन करत असताना हा प्रकार घडला। गृहमंत्री बाप असल्यानेच भाजप आमदार कायदा हातात घेत आहे। मोठे उद्योगपती कंत्राटदारांना रेड कार्पेट घालून कष्टकरी जनतेला मारहाण सुरू। वर्षा गायकवाड यांचा पराग शहा यांच्यावर निशाणा। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची स्ट्रॅटेजी। लालबाग परळ दादरसह माहीम भायखळा आणि वरळीमध्ये शिंदेंची शिवसेना, शिवाय भाजप समान जागा लढणार। दोन्ही पक्षाकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती। ठाकरे बंधू जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती। माजी आमदार संदीप नाईक अखेर भाजपात। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढवली होती। एप्स्टीन फाईल्समधील 3 लाख कागदपत्र अमेरिकेच्या न्याय विभागाकडून प्रसिद्ध। बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन यांच्यासह क्रिस टकर आणि ब्रिटिश राजकुमार अँड्रू सारख्या प्रमुख व्यक्तींच्या फोटोंचा यामध्ये समावेश। सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी एप्स्टीन आणि पंतप्रधान मोदींचं नातं काय? एप्स्टीनच्या सांगण्यावरून मोदी अमेरिकन अधिकाऱ्याला भेटायला तयार कसे झाले? पृथ्वीराज चव्हाण यांचा हा सवाल। पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काहीच राहिलं नाही, त्यामुळे त्यांची भाषा बदलली। चर्चेत राहण्यासाठी पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न। शिंदेंचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हा पलटवार। वसंतदादा पाटील यांच्या पत्नी माजी मंत्री शालिनताई पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन। तर वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार होणार।